माझ्या संसारातला सगळा रंगच काढून घेतलास तू। बोका बोका केलास माझा संसार, पण घाबरू नकोस। या रंगपंचमीच्या आनंदापासून मी तुला दूर नाही ठेवणार, कारण तू माझ्याशी कसाही वागलास तरी मी आयुष्यभर तुझी पूजाच करत राहणार। सगळ्यांना घरातून हाकलवून मालकीण व्हायचं या मोलकरणीला। हेड ऑफिस मधून फोन आला होता, परवा अहिल्याबाईंच्या नावाची घोषणा होणार आहे। शी वाचत काचत मिरवणूक काढूया, त्या नरशिवाचं डोळंच फिरलं पाहिजे करेक्ट। मला त्याचे फिरलेले डोळे नाही बघायचे जना, त्याच्या आबरूचे धिंडावडे निघालेले बघायचेत। तिकीट घोषित होण्याच्या आधी त्याला किती नागवता येईल ते बघा। अगं अहिल्याच्या नुसत्या नावाच्या घोषणेनं त्याला तोंडात मारण्यासारखं होईल, आणि निवडून आल्यानंतर काय त्याच्या समोर आत्महत्येशिवाय पर्यायच राहणार नाही। त्याला जगवा, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, त्याला जगवा। ही आत आलीच कशी? मी माझं सामान घ्यायला आले। कोणाला विचारून? मी अमृताची परवानगी घेतली। अमृता या घराची मालकीण नाहीये। मी माझं सामान घेऊन जाऊ शकते का? परवानगी तीच व्यक्ती देईल जिच्या कमरेला चाव्या आहेत। सामान घेऊन जाऊ शकते का? जानकी वहिनी, आता तू जाऊ शकतेस। एक मिनिट, या घरातल्या थोरल्या सुनेला मोलकरीण म्हणून संबोधण्याची चूक पुन्हा करू नकोस। आजपर्यंत या घरातले म्हणून तुला माफ केलं, यापुढे परिणाम वाईट होतील। लग्नानंतर 4 महिन्यांनी ही पांढरी साडी नेसून इथे आला आणि आमच्या सगळ्यांच्या संसाराची राख रांगोळी करायला निघाला। तिला सांगा आत्याबाई, थोबाड बंद कर म्हणा, नाही तर मी आत्या इथल्या इथं जीव देईन। तुम्ही दोघंही नाटकी आहात। ऐक जरा अहिल्या, इतकी नालायकासारखं बोलून गेली तरी तुम्हाला ती हवीच घरात? काय होते आत्या? बस इथं, बस 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 ग बाई बस। तू नको मनाला लावून घेऊस। हे प्रकरण सोडवण्याचा तू जितका जास्त प्रयत्न करशील ना, तितका जास्त गुंता होईल। कुठे प्रयत्न करता येतोय मला? यांच्या शक्तीने बांधून टाकलंय मला। हो चला लवकर तिकडे आईला बघा, आत्याबाईला काय बोलली। हो आत्याबाई कसं करायला लागले बघा लवकर। चला चला चला। आत्या आत्या, बघा बघा काय झालं बघा। काय झालं? त्यांचे हात सोड, पाणी आणा ना पटकन। आणि कुठे आणू? हे समोर काय आहे? मग आत्याबाई, हे पाणी। झालेल्या अपमानाची परतफेड कशी करायची हे मला चांगलंच कळतं।